तर अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले उत्कृष्ट मुख्यमंत्री असल्याचं फडणवीस म्हणाले। राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील असं दिसत होतं। दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं, याची हळहळ नेहमीच राहील अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे। दादांच्या शोकप्रस्तावावेळी फडणवीसांनी आठवणींना उजाळा दिलाय। दादांनी टायमिंग मात्र चुकवलं आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं। अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील। खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला। पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील। अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे। आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड। एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही। साधारण 2014 नंतर एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं। मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत म्हणायचो की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, पण त्याच वेळी माझ्या मनात मात्र मला हे पक्क माहिती होतं की अजितदादा हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर नाही आहेत, तर अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून खरं म्हणजे अजितदादांकडे मी बघितलं आणि त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं आणि जीवनभर मला असं वाटतं की आमचं ते नातं त्यांच्या अंतिम दिवसापर्यंत कायम होतं।